हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्राध्यापक समता आणि आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ पुढे आवडेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हॅलो डिअर स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू अँड मोटिवेशनल लेसन 1.4 बी स्मार्ट. सो लेट्स स्टार्ट. Be smart. See the first paragraph. We are going to read and explain line by line. Champions aren't made in gyms. Champions म्हणजे विजेते. हे क्रीडा स्पर्धांमधील विजेते व्यायामशाळांमध्ये बनत नाहीत. Champions are made from something that have deep inside them. A desire, a dream, a vision. आता हे जे विजेते आहेत हे सहजासहजी तयार होत नाही आहेत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? कौशल्ये व इच्छाशक्ती या दोन गोष्टी त्यांच्यामध्ये असणे अनिवार्य आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु यामध्ये आणखीन महत्त्वाचं आहे, कौशल्याहूनही इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आता ज्यांना यश मिळालं आहे असे कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होत असतो. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, उत्कर्ष होणे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. प्रत्येकामध्ये उपजतच बुद्धिकौशल्य घेऊन प्रत्येक व्यक्ती जन्माला येत असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि ह्या बुद्धिकौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थात ही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही, फक्त विचार केला आणि जर कृती केली नाही, ॲक्शन त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, कृती महत्त्वाची आहे आणि कृती केली नाही तर मात्र ती ध्येय पूर्ण होऊ शकणार नाहीत. सेकंड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. सर्वप्रथम कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव. आपण काहीतरी नवीन निर्माण करू शकतो याची आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. आपल्यासमोर स्पष्ट असलं पाहिजे की आपल्याला काय निश्चित करायचं आहे, आपलं एम काय आहे, आपलं गोल काय आहे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. ध्येयामुळे व्यक्ती काय करते? आपल्या आयुष्याची सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची आपल्याला शाश्वती मिळते. म्हणजे आपल्याला ध्येयाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात येते की आपलं भविष्य इथून पुढे उज्ज्वल आहे. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येय समोर असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता म्हणजे जीवनरूपी नौका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गांवरनं पुढे नेता येते. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं, मग आपण त्या दिशेने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करायला लागतो. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. सर्वात महत्त्वाचं ध्येय निश्चित करणं हे वरवरनं सोपं वाटतं आपल्याला. सोपं वाटत असलं तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. ध्येयच नाही म्हटल्यावर यश आणि अपयशाचा विषयच येत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि ध्येय साध्य करायचं असेल तर
एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञांनी 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असं सुचवलेलं आहे. ते 5 टप्पे काय आहेत ते आपण आता बघूया. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स टू पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स ही जी स्मार्ट ध्येय आहेत ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचारपद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. आता हे स्मार्ट म्हणजे नक्की काय? स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्याजोगा, अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. अशी ही स्मार्ट ध्येय दिलेली आहेत. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. ती काय आहे हे आपण आता बघूया. फर्स्ट वन, स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला, सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. त्यामुळे क्षेत्र जितके अधिक मोठे तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्यामुळे सोपं काय होतं, त्यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे. म्हणजे काहीतरी एम आपल्याकडे आहे, गोल आहे, त्याच्यानुसार आपण एम आणि गोल फक्त ठरवायचंच नाही आहे, तर त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी, त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. जर आपण उदाहरणच घ्यायचं ठरलं तर एखादं घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे, किती कालावधी लागेल याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यापुढे काहीतरी एम असलं पाहिजे आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणजे स्पेसिफिक, निश्चित तपशील असलेला, व्यवस्थित निश्चित असली माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सी नेक्स्ट, मेजरेबल. मेजरेबल मीन्स मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. म्हणजे ध्येयाचं आपल्याला माहिती आहे, आपल्याला कशा पद्धतीने आपलं ध्येय मेजर करायचे, तर आपली प्रगती कशी झाली याचं मापन करण्याचे वेगवेगळे मार्ग आपल्याला आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल period, including areas to improve. Benchmark means standard by which something can be measured or judged. ह्यामध्ये लक्षात घ्या आता, तर त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात. तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे असते. म्हणजे एरियाज टू इम्प्रूव्ह, आपल्याला कुठं कुठं सुधारणा करणं गरजेचं आहे. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. म्हणजे बघा आता, जर एखादी खेळाडू फुटबॉल त्या ठिकाणी खेळत आहेत तर खेळाडूची भूमिका व त्याच्या मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या खेळाडूला त्या ग्राउंडवर कुठला रोल प्ले करायचा हे त्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची भूमिका निश्चित करणं आवश्यक आहे. नाव सी नेक्स्ट, अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन अ डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावीत. म्हणजे आपल्याला माहीत असतं आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण किती करू शकतो त्यानुसार, आणि कालावधी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्या कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवावीत. ऑफन दिस गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. म्हणजे आपण आता विद्यार्थी आहोत आणि आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाहीत,
परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो किंवा इन फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने आपण बनवूही शकतो. तर तशा पद्धतीने आपलं एम आणि आपलं गोल आपल्याला अचीव करता येईल अशाच पद्धतीने ते सेट केलं पाहिजे. नेक्स्ट, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. म्हणजे आपलं स्किल माहिती, आपल्याला आपली कॅपॅसिटी माहिती, त्यानुसार आपल्याला ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. So, expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. आता बघा, कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवायचं असेल तर आपल्याला वेळ दिला पाहिजे, वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयामध्ये आपण एक्सपर्ट होऊ अशी अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. जर तुम्ही रिअलिस्टिक असाल, वास्तववादी दृष्टिकोन तुमचा असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिॲलिझम. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. आपल्या डोक्यामध्ये आपल्या ध्येयाचं चित्र स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको आहे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्याकडं असणं गरजेचं आहे. डिफेन्सिव्ह म्हणजे जस्टिफिकेटिव्ह आणि अधेअर बाइंड. त्यामुळे क्षमता असणं गरजेचं आहे, कौशल्य असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार रिअलिस्टिक वास्तववादी ध्येय ठेवणंही आवश्यक आहे. नाव सी नेक्स्ट, टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. म्हणजे ध्येय काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला टाईम किती आहे आपल्याकडे आणि त्यानुसार आपल्याला वेळेचं मापदंड निश्चित करावे की जेणेकरून आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी अधिक लक्ष त्याच्यावर केंद्रित करता येईल आणि आपल्याला आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जबाबदारी की ध्येय पूर्ण करायचं आहे ती जाणीव आपल्यास ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर आपल्याला काय करायला हवे हे माहिती असतं. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कंटिन्युअस ॲक्शन त्या ठिकाणी असली पाहिजे. सातत्यपूर्ण कृती केली नाही तर मात्र अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होणार नाही. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो नियमित व्यायाम असो, डाएट म्हणजे आहार असो की तणावरहित विचार असू द्या. स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तणावरहित विचार. ऑल these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे ह्या सर्व गोष्टींचे पालन केले गेले पाहिजे. म्हणजे वेळ लिमिटेशन आपल्याला त्या ठिकाणी असलं पाहिजे, डेडलाईन आपल्याला असली पाहिजे आणि आपल्याला त्याच्यानुसारच काम करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणजे सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न ही सर्व काही कशी आहेत? व्हॅल्युएबल्स म्हणजे मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोचायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies.
म्हणजे तिथे पोहोचण्याकरिता मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. डाऊन टू अर्थ म्हणजे बघा रिअल प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघता आल्या पाहिजेत. एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आऊट, हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट्स द रिझल्ट. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण त्यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. म्हणजे आपण कशा पद्धतीची क्वालिटी त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानुसारच आपला रिझल्ट येणार आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य एखाद्या रणशिंगाप्रमाणे म्हणजे ट्रम्पेट तुतारीसारखे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. त्याला जर तुम्ही काही दिलंच नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय देतोय त्याच्यावर आपल्याला काय मिळतंय, इनपुट आणि आउटपुट ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाव सी द लास्ट पॅरेग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय आहे? अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. म्हणजे बघा आता योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग, बेस्ट वे काय आहे? म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आपण उचललेले पुढचे जे पाऊल आहे ते आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. त्यामुळे कुठलंही पाऊल उचलताना अगोदर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडं प्लॅनिंग असलं पाहिजे. आपल्याला आपली ध्येय मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक थोडक्यात उजळणी करूया. स्मार्ट ध्येयांची जी मार्गदर्शक सूची दिलेली आहे, स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असला पाहिजे. ध्येयांचा तपशील आपल्याकडे असला पाहिजे. मेजरेबल आपल्याला ते मोजता आलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन आपण बघूया रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आपल्याला कळलं पाहिजे आपले स्किल्स कशात आहे, आपली कॅपॅसिटी कशात आहे, त्यानुसार आपल्याला ध्येय ठरवणं आवश्यक आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट टाईम बाउंड म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड खूप महत्त्वाचं आहे. बघा ते मापदंड आपल्याला निश्चित करता आलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने बी स्मार्ट, यशस्वी बना, अतिशय छान प्रकारे हा लेसन आपल्याला दिलेला आहे आणि आपण तो लर्न केलेला आहे.